नमस्कार मित्रांनो. आजचा इकॉनॉमिक्समधला म्हणजे अर्थशास्त्रातलं आपलं जे डिस्कशन आणणार आहे, ते आणणार आहे ग्रोथबद्दल. ही ग्रोथ देशाची ग्रोथबद्दल मी बोलतोय. मित्रांनो, आपण आपल्या स्टडीजमध्ये कुठेतरी हे ऐकण्यात, वाचण्यात आलं असेल ए-डी-बी म्हणून. ए-डी-बी म्हणजे एशियन डेव्हलपमेंट बँक. ह्या बँकेने काय केलंय, भारताचं जे ग्रोथचं प्रिडिक्शन आहे पुढच्या वर्षीसाठी म्हणजे फायनान्शियल इयर 2024-25 साठी हे ग्रोथचं प्रिडिक्शन 7% असं आखलेलं आहे. बरं, हे जे ग्रोथचं प्रिडिक्शन आहे ना मित्रांनो, हे 6.7% वरून 7% होईल, राहील असा अंदाज एशियन डेव्हलपमेंट बँकेने बांधलाय. बरं, जेव्हा एवढी मोठी बँक एखाद्या कंट्रीचं ग्रोथचं प्रोजेक्शन करते, ते काय हवेत गोळीबार अजिबात करत नाही. समजून घ्या. हवेत गोळीबार कोण करतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. एशियन डेव्हलपमेंट बँकनी असा निर्णय का घेतला किंवा असं प्रिडिक्शन किंवा असं ग्रोथचा पॅरामीटर रिवाईज का केला, त्याच्यामागे 3-4 मुद्दे आहेत जे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. सगळ्यात पहिला मुद्दा, एशियन डेव्हलपमेंट बँकचं असं म्हणणं आहे की गव्हर्नमेंटचे जे रिफॉर्म्स चालू आहेत, खूप सारे रिफॉर्म्स गव्हर्नमेंट करते, याच्यामुळं कुठंतरी इन्व्हेस्टमेंटला बूस्ट भेटत आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, त्यांचं असं म्हणणं आहे की गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट सेक्टर मिळून कॅपिटल एक्सपेंडिचर खूप करते. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय? जेव्हा एखादं एक्सपेंडिचर गव्हर्नमेंट करते किंवा कंपनी करते आणि त्याच्यातून एखादी मालमत्ता तयार होते किंवा एखादी ॲसेट तयार होते आणि त्या ॲसेटवरनं पुढं भविष्यात रेव्हेन्यू तयार होतो, त्याला अशा ॲसेटवर जेव्हा खर्च केला जातो, अशा खर्चाला कॅपिटल एक्सपेंडिचर असं म्हटलं जातं. तसंच ए-डी-बीचं असंही म्हणणं आहे की भारतामध्ये ईज ऑफ बिझनेस डुईंग हे वाढत चाललेलं आहे. म्हणजे बिझनेस स्टार्ट करणं सोपं झालेलं आहे, बिझनेस बंद करणं सोपं झालेलं आहे. हा सुद्धा एक बॅरोमीटर आहे बरं का, ईज ऑफ बिझनेस डुईंगमध्ये. तर एशियन डेव्हलपमेंट बँकेचं असं म्हणणं आहे, हे सगळे जे फॅक्टर्स आहेत, ह्याच्यामुळं कुठंतरी इंडियन इकॉनॉमीला म्हणजे भारताच्या अर्थव्यवस्थेतला एक पुश भेटणार आहे आणि ग्रोथ हे 6.7% वरून 7% कडे जाईल. हे एशियन डेव्हलपमेंट बँकचे नंबर्स आहेत. असेच नंबर्स वर्ल्ड बँकेने सुद्धा पब्लिश केले, जे म्हणतात की जवळपास भारताची ग्रोथ हे 6.5% असणार आहे. बरं, एशियन डेव्हलपमेंट बँक, वर्ल्ड बँक किंवा भारताची कुठली रेग्युलेटरी एजन्सी असेल ना, प्रत्येकाच्या नंबर्समध्ये थोडेफार फरकाने तुम्हाला नंबर्स बघायला भेटतील. त्याच्यात डिटेलमध्ये जाण्यासारखं काही नाही. पण एक गोष्ट निश्चित आपल्याला बघायला भेटेल की ग्रोथ हे भारतात पुढील 10 ते 15 वर्ष आपल्याला बघायला भेटणार आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जे मिडल क्लास आपली पॉप्युलेशन आहे, गव्हर्नमेंटचं जे पुश चालू आहे सध्या की शहरांमध्ये किंवा अर्बन स्पेसेसमध्ये कुठेतरी मध्यम वर्गाला परवडेल असं हाऊसिंग सोसायटीज क्रिएट करणं, याच्यावर सुद्धा गव्हर्नमेंटचा जो खर्च चाललाय किंवा जी प्लॅनिंग चाललाय किंवा एक्झिक्युशन चाललंय, त्याच्यामुळं सुद्धा भरपूर सेक्टर्सला फायदा होणार आहे आणि त्याच्यामुळं ग्रोथ येते. म्हणजे एखाद्या अर्बन म्हणजे शहरात जर घर बांधलं तर सिमेंट आलं, लाइटिंग आलं, रोड आले, हे सगळं खर्च वाढतं आणि ते कुठेतरी इकॉनॉमीला एक चलनाच्या स्वरूपात पुढं इकॉनॉमीला ग्रो करत असतं. तर इकॉनॉमी ग्रो होणं आपल्या सगळ्यांसाठी, युवकांसाठी किंवा देशातल्या प्रत्येक नागरिकासाठी खूप महत्त्वाचं असतं. आज इथंच थांबूया. व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. भारताच्या ग्रोथमध्ये पार्टिसिपेट व्हा, काम करा, अर्न करा आणि इन्व्हेस्ट करा. आज इथंच थांबूया. भेटत राहा. नमस्कार.